नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहूया. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मुंबईचा सर्वात मोठा शत्रू तहव्वूर राणा अखेर भारतात त्याला आणण्यात आलंय. एनआयए आयजी आशिष बत्रांच्या नेतृत्वात एनआयएचं पथक विशेष विमानानं राणाला घेऊन दिल्लीतल्या पालम विमानतळावर उतरलं. राणाच्या प्रत्यार्पणाबाबत एनआयएनं प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिकृत माहिती दिली. राणाला यूपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याला पटियाला हाऊस कोर्टात उपस्थित करून एनआयए कोठडी मागणार असल्याचं कळतंय. डेव्हिड हेडली, लष्कर-ए-तोयबा, हुजी या दहशतवादी संघटनांनी एकत्रितपणे मुंबईत 26 नोव्हेंबर 2018ला दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात 166 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर 238हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया. तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, राणाला घेऊन पालम विमानतळावर आता विमानतळ पोहोचलेलं आहे. किती वेळामध्ये आता या राणाला बाहेर आणलं जाईल आणि एनआयएच्या कोर्टापुढे हजर केलं जाईल? नक्कीच आता तहव्वूर राणा याला थेट विमानतळावरच त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल. भारतातील जो बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा आहे 1967चा, ज्याला आपण UAPA म्हणून ओळखतो, या UAPA कायद्याखाली तहव्वूर राणावर कारवाई केली जाणार आहे. कारण लष्कर-ए-तैयबा आणि हजरत उल जिहादी इस्लामी अशा दोन संघटनांसोबत, या दोन्ही संघटना ज्या UAPA अंतर्गत भारतात दहशतवादी संघटना ठरवल्या गेल्या आहेत, या दोन संघटनांसोबत राणाचे संबंध होते. त्यासोबतच 26/11 मध्ये राणा हा मास्टरमाइंड होता असं एनआयएने अधिकृतपणे जाहीर केले. आपण दीपक जे अंदाज वर्तवत होतो की तहव्वूर राणा हा दुपारी कधीही तो भारतात लँड होणार होता. आता ज्यावेळी एनआयएकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले, तर जाहीर केल्यानंतर त्याच्या अटकेची वेळ साधारणपणे 6:30 ते 7च्या दरम्यानची दाखवण्यात आली आहे. त्यानंतर 24 तासांचा कालावधी म्हणजे उद्या संध्याकाळी 6:30 पर्यंत तहव्वूर राणा याला याची कोठडी मिळवणं हे आवश्यक असणार आहे. UAPA कायद्याअंतर्गत 30 दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी ही घेतली जाऊ शकते. त्यामुळे एनआयए 30 दिवसांपर्यंत कोठडीची मागणी करू शकतात, ज्या कोठडीमध्ये तहव्वूर राणाची चौकशी केली जाऊ शकते आणि तो पूर्णपणे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या ताब्यात असेल. या सगळ्यामध्ये एनआयएने म्हटलेलं आहे की हे आमचं खूप मोठं यश आहे. बऱ्याच वर्षांपासून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होती, त्यासाठी प्रयत्न केले जात होते, परंतु कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आणि त्याला प्रशासकीय मान्यता डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली. आणि त्यानंतर मग अखेर तहव्वूर राणा हा 26/11 या संपूर्ण मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी, मास्टरमाइंड आणि विशेष म्हणजे ज्याचे ISIचा तो एजंट होता असाही अंदाज अनेकदा वर्तवला गेलेला आहे. या तहव्वूर राणाला अखेर भारतीय तपास यंत्रणांना स्वतःच्या ताब्यात घेण्यात यश आलेले. आता वैद्यकीय डॉक्टरांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एक ताफा हा पालम विमानतळाच्या दिशेने जातोय. दिल्ली पोलिसांची 3rd बटालियन देखील पालम विमानतळावर सज्ज झालेली आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आलेले आहेत आणि तिथेच त्याची वैद्यकीय तपासणी करून त्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल घेऊन एनआयएचे अधिकारी हे तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात तिथे हजर करतील. पटियाला हाऊस कोर्टामध्ये एनआयएचं विशेष न्यायालय आहे, ज्यामध्ये UAPA आणि एनआयएशी संबंधित खटले हे चालवले जातात आणि तिथे हा खटला चालल्यानंतर मग त्याची कस्टडी घेऊन एनआयएचे अधिकारी, हे शक्यता आहे की पुढील चौकशीला त्यानंतर सुरुवात करतील. त्यामुळे आता काय पुढे नेमकं घडते आणखीन या सगळ्याबाबत ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सोमेश, या सगळ्या संदर्भातले क्षणाक्षणाचे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा राणाच्या प्रत्यार्पणाचं भाजप राजकारण करत असून त्यांचं राणा फेस्टिवल सुरू असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पाहूया. अबू सालेम सबसे बड़ा खतरनाक डॉन था, दाऊद इब्राहिम का राइट हैंड मैन था, जिसने 93 के बॉम्ब ब्लास्ट में उसका हिस्सा था, उसको भी लाया था. नई बात क्या है, ये लोग बोल रहे हैं, लेकिन वो ये फेस्टिवल कर रहे हैं, तो वो राणा फेस्टिवल बना रहे हैं लोग. अगर आप में हिम्मत है तो नीरव मोदी को लाइए, वो मेहुल चोकसी को लाइए, ललित मोदी को लाइए. पाकिस्तान के जेल में कुलभूषण जाधव सड़ रहा है, हिंदुस्तान का आदमी, जाकर लाइए उनको.
और बाद में ये तवूर राणा वाली बात कही है। जरूर दाऊद इब्राहिम को घसीट कर लाने की बात करते थे। जाओ दाऊद इब्राहिम को लेकर आइए, ये तो आपको अमेरिका में आपके हाथ में दे दिया है। जब तक बिहार का चुनाव आता है तब तक के तवूर राणा फेस्टिवल इस देश में चलाएंगे। 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मुंबईचा सर्वात मोठा शत्रू तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलंय। एनआयआयजी आशिष बत्रांच्या नेतृत्वात एनआयचं विशेष पथक हे विशेष विमानानं राणाला घेऊन दिल्लीतल्या पालम विमानतळावर उतरलं आहे। राणाच्या प्रत्यार्पणाबाबत एनआयए प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे। तहव्वूर राणाला UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली। त्याला पटियाला हाऊस कोर्टात उपस्थित करून एनआयए कोठडी मागणार असल्याचं समजतंय। डेव्हिड हेडली, लष्कर-ए-तोयबा, हुजिया दहशतवादी संघटनांनी एकत्रितपणे मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008ला दहशतवादी हल्ला केला होता। या हल्ल्यात 166 निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर 238 जण हे गंभीर जखमी झाले होते। त्यामुळे हा जो मास्टरमाइंड आहे त्याला घेऊन आता जे विशेष विमान आहे ते दिल्लीच्या एअरपोर्टवर उतरलेलं आहे आणि त्यानंतर आता त्याची त्या ठिकाणीच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि तिथून त्याला आता कोर्टामध्ये सादर केलं जाईल। कोई लॉ एंड ऑर्डर की स्थिति जो है वो ना पनपे और इसके अलावा जो सिक्योरिटी है, जो मास्टरमाइंड है मुंबई हमलों का, उसकी सिक्योरिटी का भी जो है वो हमें ख्याल जो है वो रखना है। इस वजह से भी इस तरीके की जो सुरक्षा व्यवस्था है पूरे जो है वो देखने को मिल रही है। और पटियाला हाउस कोर्ट को इस तरह जो है वो इस वक्त जो अभेद्य किला है उसमें तब्दील कर दिया गया है। चप्पे चप्पे पर जो पुलिस के जवान है वो तैनात हैं। इसके अलावा पटियाला हाउस कोर्ट का जो परिसर है वहां से भी जो है वो लोगों को बाहर कर दिया गया है। जो मीडिया कर्मी या फिर जो आम पब्लिक जिनकी जरूरत नहीं थी क्योंकि कोर्ट का टाइम जो है वो खत्म हो चुका है, ऐसे सभी लोगों को जो है वो यहाँ पर कोर्ट के परिसर के बाहर कर दिया गया। एक बार मेरे कैमरा पर्सन मान सिंह से मैं कहूंगा कि वो कोर्ट परिसर के भी अंदर की तस्वीरें अगर वो जूम करके दिखाएं तो देखिए आपको कि अमूमन जो है वो कोर्ट का जो परिसर होता है वो भीड़ और गहमा गहमी की स्थिति जो है वो देखने को मिलती है। लेकिन अभी इस वक्त यहाँ पर सिर्फ और सिर्फ पुलिस के जो जवान हैं वही सिर्फ इस कोर्ट परिसर के अंदर जो है वो देखने को मिलेंगे। इसके अलावा जिसकी जरूरत नहीं है कोर्ट परिसर के अंदर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।